चीनी बेदाण्याच्या विरोधात सांगलीमध्ये शेतकऱ्यांनी मोर्चा काढलेला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला। द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी हा मोर्चा काढला। चीनी बेदाण्यावर बंदी आणावी अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे। चीनी बेदाण्यामुळे भारतीय बेदाण्याच्या विक्रीला फटका बसल्याचं या सर्वांचं म्हणणं आहे। इथं 18% हा कर लावला जातो। त्याबद्दल शासनाने गंभीरपणे विचार करावा व जो आयात माल चोरून जो तस्करी मार्गे जो नेपाळ मार्गे जो चायनातनं माल येतो, शासनाचा पण तोटा होतो आणि त्यापेक्षा जास्त तोटा इथल्या शेतकऱ्यांचा होतो। यांना आळा घालण्यासाठी शासनानं ही गंधारीची भूमिका सोडून याकडे लक्ष देऊन ही चोरटी आयात बंद करायला पाहिजे। यासाठी आम्ही प्रमुख मागणी आहे। शासनाचा बोजा या द्राक्ष बागायतदारांनी उचललेला आहे। त्यामुळं शासनाने ह्यात विशेष घालून जो बेदाणा ठेवल्यावर त्याचा GST 11% लागतो, तो स्टोरेजमधला तो कमी व्हायला पाहिजे आणि शासनाने द्राक्ष बागायतदारांना मदत करण्याची आवश्यकता आहे। शासनाने यासाठी आम्ही व्यापाऱ्यातर्फे एकच विनंती करतो की शासनानं किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटनं यातनं फक्त रेव्हेन्यू किती मिळतो याचा विचार न करता हा मिळणारा रेव्हेन्यू इथल्या द्राक्ष उत्पादकांना कसा सपोर्ट करेल, कशा पद्धतीनं त्यांना ह्या अडचणीत येणाऱ्या द्राक्ष बागायतदाराला सपोर्ट करेल हे बघितलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।